हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 पोएम नंबर 3.5 ओपन अ बुक. ओपन अ बुक. ओपन ओपन म्हणजेच उघडा. ओपन म्हणजेच उघडा. अ बुक बुक म्हणजेच काय? पुस्तक. पुस्तक उघडा. एक पुस्तक उघडा या कवितेचं नाव आहे. चला तर पाहून घेऊया. पहिला पोयम कसं रीड करायचं आहे ते पाहून घेऊया. दॅट आफ्टर आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. ओपन अ बुक अँड यू विल फाइंड people and places of every kind. Open a book and you can be anything that you want to be. Open a book and you can share wondrous words you find in there. Open a book and I will do. You read to me and I will read to you. तर अशा प्रकारे हे पोयम आपण म्हणू शकतो किंवा रीड करू शकतो. तर हे पोयम जेन बॅक्सविल यांनी लिहिलेलं आहे. चला तर एक्सप्लेनेशन इथं पाहून घेणार आहोत. ओपन अ बुक. ओपन ओपन म्हणजेच काय? उघडा. अ म्हणजेच काय? बुक. एक पुस्तक उघडा. बुक म्हणजेच पुस्तक. एक पुस्तक उघडा. अँड म्हणजेच आणि. यू म्हणजेच तुम्हाला किंवा तुला. विल म्हणजेच जे फ्युचर मध्ये आपण यूज करतो. अँड यू विल फाइंड. फाइंड म्हणजेच काय? सापडणे. ओपन अ बुक अँड यू विल फाइंड. एक पुस्तक उघडा आणि तुम्हाला तेथे सापडेल. काय सापडणार आहे? पीपल अँड प्लेसेस ऑफ एव्हरी काइंड. तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे माणसं. पीपल म्हणजेच काय? माणसं किंवा लोक. प्लेसेस प्लेसेस म्हणजेच ठिकाणे. ऑफ एव्हरी काइंड. एव्हरी काइंड म्हणजेच काय? सर्व प्रकारचे. तर तुम्ही पुस्तक उघडल्यास तुम्हाला त्या पुस्तकात काय सापडणार आहेत? सर्व प्रकारचे माणसं, सर्व प्रकारचे ठिकाणे तिथे तुम्हाला दिसून येणार आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ओपन अ बुक म्हणजेच एक पुस्तक उघडा. अँड यू कॅन बी. यू कॅन बी म्हणजेच काय? तुम्ही बनू शकता. यू म्हणजेच तुम्ही. कॅन बी म्हणजेच काय? तुम्ही बनू शकता. एनिथिंग. एनिथिंग म्हणजे काहीही. एनिथिंग म्हणजेच काय? काहीही. दॅट यू वॉन्ट टू बी. तुम्हाला काय व्हायचे आहे? तुम्ही काहीही बनू शकता. कधी बनू शकणार आहे? जेव्हा तुम्ही बुक्स ओपन करणार आहात, जेव्हा तुम्ही बुक्स रीड करणार आहात, जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहात बुक्स घेऊन. तर तुम्ही जेव्हा वाचाल, पुस्तके वाचाल किंवा बुक्स वाचाल, तर तुम्हाला जे बनायचं आहे इन फ्युचर, भविष्यात, तर ते तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर, पुस्तक उघडल्यानंतरच ते तुम्ही बनू शकणार आहे. या स्टांजाचा अशा प्रकारे मिनिंग होईल. दॅट आफ्टर ओपन अ बुक अँड यू कॅन शेअर वंडरस वर्ड्स यू फाइंड इन देअर. तर आता वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं इथे सांगण्यात आलेले आहेत. फर्स्ट वन मध्ये आपल्याला वेगवेगळी माणसं, वेगवेगळ्या ठिकाणांचं पुस्तकांबद्दल सांगितलेलं आहे. तर सेकंड स्टांजामध्ये आपल्याला जे काही व्हायचं आहे आपल्या फ्युचरमध्ये, आपल्याला भविष्य काळात मोठे होऊन शिकून, त्याच्यासाठी तुम्ही इथं अभ्यासाची पुस्तके वाचू शकता, अभ्यास करू शकता. याच्या रिलेटेड इथं सांगण्यात आलेले आहे. तर थर्ड स्टांजामध्ये काय म्हटलेलं आहे पहा. ओपन अ बुक अँड यू कॅन शेअर. एक पुस्तक उघडा आणि ते तुम्ही काय करा? शेअर करा. काय करा? शेअर करू शकता. म्हणजेच एकमेकांसोबत शेअर करू शकता. एकमेकांना आपण देऊ घेऊ शकतो. वंडरस. वंडरस म्हणजेच काय? अद्भुत. वंडरस म्हणजेच काय? अद्भुत. वर्ड म्हणजेच काय? जग. या जगामधल्या अद्भुत वस्तूंबद्दल तुम्ही माहिती एकमेकांसोबत काय करू शकता? शेअर करू शकता. एकमेकांना आपण या जगातल्या काही अशा गोष्टी आहेत, अद्भुत गोष्टी आहेत, ते आपण एकमेकांना सांगू शकतो. केव्हा सांगू शकतो? जेव्हा आपण बुक्स ओपन करू, जेव्हा आपण बुक्स रीड करू. यू फाइंड इन देअर. तुम्हाला त्या पुस्तकामध्ये अद्भुत जगाबद्दल माहिती मिळेल आणि ती माहिती तुम्ही काय करू शकता? शेअर करू शकता. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ओपन अ बुक अँड आय विल टू. ओपन अ बुक म्हणजे पुन्हा काय म्हणलेलं आहे? एक पुस्तक उघडा.
अँड आय विल टू, आणि मी सुद्धा वाचणार आहे किंवा मीही वाचेन. यू रीड टू मी, तू मला वाचून दाखवशील आणि मी तुला वाचून दाखवेल. अँड आय विल रीड टू यू. ओपन अ बुक, एक पुस्तक उघडा. आय विल टू, मी सुद्धा उघडेन, मी सुद्धा वाचेन. तू माझ्यासाठी रीड कर, तू माझ्यासाठी वाच आणि मी तुझ्यासाठी वाचेन. अशा प्रकारे या स्टोरीचे इथे एक्सप्लेनेशन करता येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लिसन, रिपीट अँड राईट. खाली वर्ड्स देण्यात आलेले आहेत. लिसन, लिसन म्हणजेच ऐका म्हणलेलं आहे. रिपीट करा म्हणलेलं आहे टीचर आफ्टर, आणि लिहा म्हणलेलं आहे. राईट, राईट म्हणजेच काय, लिहा. शेअर, शेअर म्हणजेच काय, देवाणघेवाण करणे. एकमेकांना आपण शेअर करतो ना कुठल्याही गोष्टी. फ्रेंड्स सर्कल्समध्ये मुलं काय करतात, स्टुडंट्स काय करतात, पेन्सिल, इरेझर, काही अशा टिफिन्स, काही अशा गोष्टी एकमेकांसोबत काय करत असतात, शेअर करत असतात. शेअर म्हणजेच काय, वाटणे. शेअर म्हणजेच काय, वाटणे किंवा देवाणघेवाण करणे. पीपल, पीपल म्हणजेच काय, लोक किंवा माणसे. काइंड, काइंड म्हणजेच प्रकार. काइंड म्हणजेच काय, प्रकार. काइंडचे दोन मिनिंग्स होतात. एक काइंड म्हणजे दयाळू, पण या पोयम मध्ये या काइंडचं मिनिंग काय होईल, प्रकार होईल. काय होईल, प्रकार होईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे वंडरस. वंडरस म्हणजेच काय, अद्भुत. वंडरस म्हणजेच काय, अद्भुत. वर्ल्ड, वर्ल्ड म्हणजेच काय, जग. वर्ल्ड म्हणजेच काय, जग. एनिथिंग, एनिथिंग म्हणजेच काहीही. एनिथिंग म्हणजेच काय, काहीही. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कम्प्लीट द फॉलोइंग लाईन्स. तर खाली काही आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स देण्यात आलेले आहेत. पोयम बेस्ड आहे. कशाच्या रिलेटेड आहेत, पोयम रिलेटेड आहेत. पोयम मधून सर्च आउट करून, पोयम मधून शोधून आपल्याला हे काय करायचं आहे, कम्प्लीट करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. ओपन अ बुक अँड यू विल फाइंड. कुठं आहे हा जो लाईन आहे पोयम मध्ये, कुठं आहे आपल्याला सर्च आउट करायचं आहे. दॅट आफ्टर इथं लिहून घ्यायचं आहे. ओपन अ बुक अँड यू विल फाइंड आहे पहा, फर्स्ट लाईनलाच आहे. फर्स्ट अँड सेकंड लाईन इथं देण्यात आलेला आहे. तर डॅश डॅश अँड डॅश डॅश ऑफ एव्हरी काइंड. डॅश डॅश अँड डॅश डॅश म्हणजेच काय, पीपल अँड प्लेसेस. पीपल अँड प्लेसेस ऑफ एव्हरी काइंड. तर आन्सर काय येईल, पीपल. आन्सर काय येईल, पीपल. अँड ऑलरेडी लिहिलेलं आहे, तर इथं आपण काय लिहिणार आहोत, प्लेसेस लिहिणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला कम्प्लीट द फॉलोइंग लाईन्स कम्प्लीट करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ओपन अ बुक अँड यू कॅन शेअर. पहा, थर्ड स्टँजा आहे. ओपन अ बुक अँड यू कॅन शेअर वंडरस डॅश डॅश यू फाइंड इन देअर वंडरस वर्ड्स. काय आहे, वंडरस आफ्टर काय आहे, वर्ड्स आहे. तर इथं आपण काय लिहून घेणार आहोत, वर्ड्स. हा वर्ड इथं लिहून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला कम्प्लीट द फॉलोइंग इथं कम्प्लीट करता येईल. तर टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. इनकरेज द चिल्ड्रन टू रीड द बुक. तर इथं स्टुडंट्सला आपल्याला काय करायचं आहे, इनकरेज करायचं आहे, प्रोत्साहन द्यायचं आहे की बुक रीड करा. बुक रीड केल्यामुळे काय होणार आहे, नॉलेज वाढणार आहे, ज्ञान वाढणार आहे. अभ्यास कसं करायचं, लर्निंग कसं करायचं, त्यामुळं मुलांचं बेस सुद्धा इथं काय होणार आहे, पक्क होणार आहे. हे मुलांना तिथं समजावून सांगायचं आहे, इनकरेज करायचं आहे. आज द चिल्ड्रन टू डिस्कस अबाउट देम. मग त्या गोष्टीबद्दल चिल्ड्रन्सना काय करायला सांगायचं आहे, डिस्कस करायला सांगायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लुक अँड रीड. लुक, लुक म्हणजेच पहा, रीड, रीड म्हणजेच वाचा. चला तर पाहून घेऊया काय सांगितलेलं आहे पिक्चर्स मध्ये, आपण समजून घेऊया. काय म्हणतोय पहा, बॉईज दिस इज माय फादर. हा बॉईज काय म्हणतो, हे माझे वडील आहेत. काय आहेत, हे माझे वडील आहेत. ही इज अ फार्मर. आता वडिलांसाठी तो काय यूज करतोय आहे, ही. जेथे मेल येतील, मेल म्हणजेच काय, पुल्लिंग येईल. जिथं बॉईज किंवा पुल्लिंग किंवा मेल येईल तिथं नावाऐवजी काय यूज करतो आपण, ही हा प्रोनाउन यूज करतो. काय यूज करतो, ही हा प्रोनाउन यूज करतो. तर मेल साठी किंवा पुल्लिंग साठी काय यूज करायचं आहे, ही हा वर्ड यूज करायचा. काय यूज करायचा आहे, ही हा वर्ड यूज करायचा आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे. तर काय म्हणतंय पहा, इथं पण गर्ल आहे, सॉरी. काय म्हणते पहा ती, दिस इज माय मदर. ही माझी आई आहे.
शी वर्क्स इन द ऑफिस, तर ती ऑफिसमध्ये काम करते असं ती म्हणते आहे. तर इथं मदरसाठी तिनं काय कॉमन नाउन यूज केलेला आहे? शी हा कॉमन नाउन यूज केलेला आहे. काय यूज केलेला आहे? शी हा कॉमन नाउन यूज केलेला आहे. जिथे फिमेल येतील किंवा स्त्रीलिंग येईल, जिथं गर्ल्स किंवा लेडीज येईल, त्यांना कॉमन नाउन साठी आपण काय यूज करणार आहोत? शी हा प्रोनाउन यूज करणार आहोत. काय यूज करणार आहोत? शी हा प्रोनाउन तेथे यूज करणार आहोत. दॅट आफ्टर हा बॉईज काय म्हणतोय पहा, दिस इज अ डॉग. हा काय आहे? डॉग आहे. काय आहे? डॉग आहे. इट इज व्हाईट अँड ब्राऊन, आणि तो कसा आहे? पांढऱ्या आणि तपकिरी ठिपक्यांचा आहे. तो कसा आहे? पांढऱ्या आणि तपकिरी ठिपक्यांचा आहे. तर इट हा जो प्रोनाउन आहे तो कोणासाठी यूज केला जातो? ॲनिमल्ससाठी, प्राण्यांसाठी यूज केला जातो, बर्ड्ससाठी यूज केला जातो, आणि थिंग्स वस्तूंसाठी तेथे यूज केला जातो. ही हा पुल्लिंगसाठी म्हणजेच बॉईजसाठी यूज केला जातो. शी हे गर्ल्ससाठी यूज केलं जातं कॉमन नाउन. इट हे ॲनिमल्स प्राण्यांसाठी, वस्तूंसाठी आणि बर्ड्ससाठी ते यूज केला जातो. तर अशा प्रकारे प्रोनाउन्स कुठे यूज करतात हे आपण इथं समजून घेतलो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फिल इन द ब्लँक्स विथ ही, शी, इट. आता इथं आपण एक्सप्लेनेशन पाहिलो, त्याच रिलेटेड इथे क्वेश्चन्स देण्यात आलेला आहे. इथं काय म्हणलेलं आहे? फिल इन द ब्लँक्स. हे इथं आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. तर तिथं काय लिहायचं आहे आपल्याला? ही, शी, इट. ही कोणासाठी यूज करणार म्हणले मी? तर बॉईजसाठी, मेलसाठी यूज करणार आहोत. कोणासाठी यूज करणार आहोत आपण? मेलसाठी यूज करणार आहोत. शी कोणासाठी यूज करणार आहोत? फिमेलसाठी. कोणासाठी? फिमेलसाठी यूज करणार आहोत. तर इट हे कोणासाठी यूज करणार आहोत? ॲनिमल्स. थिंग्स म्हणजेच कोणतीही वस्तू किंवा बर्ड्स, त्याच्यासाठी आपण इथे काय यूज करणार आहोत? इट हा वर्ड यूज करणार आहोत. चला तर पाहून घेऊया. माला इज माय फ्रेंड. माला ही काय आहे? माझी मैत्रीण आहे. आता माला ही गर्ल आहे का बॉय आहे? फिमेल आहे का मेल आहे? तर ती फिमेल आहे. काय आहे? फिमेल आहे. फिमेलसाठी काय वर्ड यूज करायचं म्हणले मी? कॉमन नाउन किंवा प्रोनाउन शी यूज करायचं. काय यूज करायचं आहे? शी यूज करायचं आहे. तर इथं आपण शी हा वर्ड लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे नीरज इज प्लेइंग. नीरज हा काय आहे? मेल आहे का फिमेल आहे? मेल आहे. मेल म्हणजेच काय? बॉय आहे. बॉय साठी काय यूज करायचं म्हणले मी? ही. बॉईज साठी काय यूज करायचं आहे? ही. तर इथं काय लिहून घेऊया आपण? ही हा वर्ड लिहून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे टायगर लिव्स इन अ जंगल. टायगर काय आहे? ॲनिमल्ससाठी काय यूज करायचं म्हणले मी? इट यूज करायचं. काय यूज करायचं आहे? इट. तर काय येईल आन्सर? डॅश डॅश इज अ वाईल्ड ॲनिमल. तर इथे टायगर ऐवजी आपण काय यूज करणार आहोत? इट हा वर्ड यूज करणार आहोत. काय यूज करणार आहोत? इट हा वर्ड यूज करणार आहोत. तर इट इज अ वाईल्ड ॲनिमल. दॅट आफ्टर सिद्धी इज अ नर्स. सिद्धी काय आहे? फिमेल आहे. सिद्धी काय आहे? फिमेल आहे, गर्ल आहे. तर डॅश डॅश वर्क्स हार्ड. तर सिद्धीसाठी आपल्याला कॉमन नाउन काय यूज करायचं आहे? गर्ल असल्यामुळे शी हा कॉमन नाउन यूज करायचा आहे. तर डॅश डॅशच्या जागी आपण काय लिहिणार आहोत? शी हा वर्ड लिहिणार आहोत. शी वर्क्स हार्ड. शी वर्क्स हार्ड. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे दिस इज माय चेअर. हे माझी खुर्ची आहे. ही माझी खुर्ची आहे. तर डॅश डॅश इज अ बिग. मी काय म्हणले? इट हा वर्ड कशासाठी यूज करायचा आहे? थिंग्स म्हणजेच काय? वस्तूंसाठी किंवा ॲनिमल्ससाठी यूज करायचा आहे. डॅश डॅश इज बिग. तर चेअरच्या जागी आपण इथं कॉमन नाउन काय यूज करणार आहोत? इट हा कॉमन नाउन यूज करणार आहोत. काय यूज करणार आहोत? इट हा कॉमन नाउन यूज करणार आहोत. तर आन्सर येईल इट इज अ बिग. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे अरुण लव्स फ्रुट्स. अरुण लव्स फ्रुट्स. तर अरुणला काय आवडतंय? फ्रुट्स आवडतात. तर काय म्हणलेलं आहे? डॅश डॅश इट्स देम एव्हरी डे. तर अरुण हा काय आहे? मेल आहे. अरुण हा काय आहे? मेल आहे. तर अरुणसाठी आपण काय कॉमन नाउन यूज करणार आहोत? ही हा कॉमन नाउन यूज करणार आहोत. तर इथं आपण ही
हा वर्ड लिहून घेऊया. तर आन्सर येईल ही ईट्स देम एव्हरी डे. ही ईट्स देम एव्हरी डे. तर अशा प्रकारे आज आपण पोएम नंबर 3.5 ओपन अ बुक हा पोएम पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.